केवढं बोलतो रे हा, कसं ऐकतोस तू याचं एवढं? हे बघ मी सांगतो 2 वाक्य, आजच्या आज क्लबला जाऊ, पैसे जिंकू, संपला विषय. अरे भाई विचार कर ना, आजच पैसे परत करता येतील, आईला पण क्लब मालकाला पण, विषय संपला भाई. हा नाही 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 प्रीतम, आहे बघ मी तुला सांगतोय, अशी खूप वाईट फळं भोगावी लागतील तुला. याचा ऐकणार आहेस का तू? चल किती बोर आहे हा. अरे माझं ऐक भाई, फन करत करत पैसे कमवू, काय बोलतो? चल ना. नाही प्रीतम तू माझं ऐक, मी चांगलं सांगतोय तुला. याचं काय ऐकू नको, माझं ऐक, तू माझं ऐक, मी सांगतोय ना तुला, मी चांगल्यासाठी सांगतो. हा नाही रे, हा बोर आहे. तुझा विचार तू कर आता, तू ठरव काय करायचं ते. अरे मी थांबा 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 यार थांबा, जरा थांबा, मला विचार करू दे. मला आता तुमची गरज नाहीये, मला जरा शांतता, मला स्पेस हवा आहे माझा. जरा थांबा प्लीज, जरा थांबा थांबा. रीता, रिलॅक्स रिलॅक्स. काय तू तू ठीक आहेस ना? हा मी ठीक आहे. अरे पण तू इथे काय? प्रीतम मी तुला तो नेकलेस घेताना बघितलं होतं, पण तू तो का घेतलास आणि परत कधी येऊन ठेवलास हे मला नाही माहित. मी विचारणारही नाही, पण मला खात्री आहे की यापुढे तू काही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीस. काका मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे मी कधीच काही चुकीचं वागणार नाही. थोडा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आता तू प्रॉमिस केलंय तर काळजी नको करूस. मी वहिनींना काही सांगणार नाही. शुअर तू ठीक आहेस? हा अरे मी ठीक आहे, मी ठीक आहे. मी काकीचा नेकलेस जरी परत मिळवला असला तरी पण अजून त्या क्लब मालकाचे 10 लाख आणि आईचे 50 लाख द्यायचेत मला. हे एवढं मोठं देणं मी कसं भागवणार आहे? मला आता काहीच मार्ग दिसत नाहीये. टेन्शन आलं यार या सगळ्याचं. काही करून या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय मला. आजची सगळ्यात मोठी बातमी. एका घरात कॉलेजच्या मुलांच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकले असून तिथून मोठ्या प्रमाणात ड्रग आणि नशिले पदार्थ जप्त केले आहेत. या कॉलेजमधील मुलांना ड्रग पुरवठा कोण करतो याचा शोध घेतला जात आहे आणि संबंधित पार्टीच्या दिवशी ज्याने ड्रग पुरवठा केलाय त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हे बघ,
हे पॅकेट, या पाकिटामध्ये एक वस्तू आहे, ती तुला एका पत्त्यावर जाऊन द्यायची आहे. म्हणजे त्या क्लब मालकाने मला खोटं सांगितलं की ते नॉर्मल पाकिट आहे म्हणून. त्यात तर ड्रग्ज होते. म्हणजे मीच तो ड्रग सप्लायर झालोय. हे असले ड्रग पुरवणाऱ्या लोकांना ना भर चौकात खरं तर फाशी दिली पाहिजे. हे असे ड्रग्ज पुरवून पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करायला निघाले. अरे कॉलेजची मुलं असतातच अशी, म्हणजे ते अशा गोष्टींकडे सहज आकर्षित होतात. त्यांना हळूहळू या ड्रग्जची सवय लागते आणि मग फार आहारी जातात त्याच्या. लवकरात लवकर हे ड्रग सप्लाय करणाऱ्या टोळीचा ना शोध लागला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाहीतर ते अजून मुलांना असं ड्रग्जचं व्यसन लावत राहतील. वहिनी ऐका ना, मी काय म्हणते, ड्रग्स म्हणजे औषधच असतं ना, मग काय प्रॉब्लेम आहे घेतलं तर? दामिनी, नाही म्हणजे शब्दशः तुझं बरोबर आहे, पण हे ज्या ड्रग बद्दल बोलतायत ना ते व्यसन म्हणून नशेसाठी घेतलं जातं. हो, आणि सध्याच्या तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त वाढलंय. म्हणून तर गुन्हेगारी वाढते ना. समाजाच्या समोरचा सगळ्यात मोठा विषय हा. मला वाटतं आपल्या कंपनीतर्फे आपण काहीतरी इनिशिएटिव्ह केलं पाहिजे. काय प्रीतम, तुझं काय म्हणणं आहे? अरे मी तर म्हणतोय ते कॉलेजची मुलं तर सोडा, शाळेतली मुलं पण ड्रग्ज विकत घेतात आजकाल. अच्छा आदित्य, शाळेतल्या मुलांवरनं आठवलं, तुझा ड्रीम प्रोजेक्ट कसा सुरू आहे आता? काका, त्यासाठीच तर मी चेन्नईला गेलो होतो. चेन्नईला गेलो म्हणून बरं झालं, कारण की बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन मला मिळाली तिथे. किती साऱ्या परमिशन्स लागतात, म्हणून मी इथे आल्या त्या सगळ्या परमिशन्स मिळाल्या आणि आता उद्या फायनली मी ते सगळे डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सबमिट करतोय. खऱ्या अर्थाने आता तो प्रोजेक्ट सुरू होईल असं म्हणताय. प्रोजेक्ट खरंच खूप मोठा आहे आणि टेन्शनल आहे थोडं, पण लवकरच बऱ्याच अनाथ मुलांना आणि स्त्रियांना या प्रोजेक्टचा फायदा होणार आहे. वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू आदित्य. नाही म्हणजे आम्ही सगळे तुझं प्रोजेक्ट कम्प्लीट होण्याची वाट बघतोय. नाही फायनली इतक्या वर्षाची तुझी मेहनत फळते. खूप खूप छान काम करतोयस तू. हा प्रोजेक्ट फक्त माझा नाही आहे, आपला आहे. कारण तुम्ही सगळे या प्रोजेक्टचे भागीदार आहात आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. आदित्य, आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. असंच काम करत राहा, खूप खूप मोठा हो. तर पाकिटात ड्रग्ज आहेत हे जर मला आधीच कळलं असतं ना तर मी ते काम केलंच नसतं. पण आता मी काय करू? पोलीस तर या गोष्टीचा कसून तपास करतात. तर ड्रग्स केसमध्ये ते मला पकडतील. हे सगळं काय होऊन बसलंय यार, काहीच कळत नाहीये मला.